विनीत चला आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी प्लीज. टीम मीटिंग नकोय चला. आणि तदनंतर आपण एक बिग फाईट जरूर पाहणार आहोत. भरतदादा भागीत यांनी पुरस्कृत केलेला जय बाबा जय बाबा वॉरियर्स दिगोडे आणि त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल तो मात्र चंदूदादा सोनावले पुरस्कृत टेंबिवली टीम. चला विनीत माली मॅन ऑफ द मॅचचा किताब प्लीज. मॅचला सुरू होण्यापूर्वी आपण पाहतोय पिंपलोली ग्रामपंचायतचे माजी सरपंच दीपकजी कालन सर यांचे या ठिकाणी स्वागत करूया. मी या ठिकाणी विनंती करतोय पोलीस पाटील बोपेले संतोषजी जाधव यांना या आपल्या शुभ हस्ते दीपकजी कालन सर यांचे या ठिकाणी स्वागत करूया. विनीत माली ठरलेत मॅन ऑफ द मॅच. आणि मी विनंती करेल आमच्या गायकर सरांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हा किताब प्रदान करायचा आहे. दिगोडी टीम आपला 12th मॅन. चला वेल विनीत येस जाऊया मॅचकडे. अर्थातच एक बिग फाईट आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आदरणीय भरतदादा शिल्के यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. तर जरूर संदेशजी आदर विनंती करतोय. नाही ज्यांच्या वतीने आज पाहतोय आम्ही डॉक्टर विवेक भगत सर आणि डॉक्टर दीपक सिंग सर यांना पाहतोय या व्यासपीठावरती. आणि खास या दोन मूर्तींना घेऊन येण्यासाठी त्यांनी खऱ्या अर्थाने आम्हाला सहकार्य केलं. ते आदेशजी जोशी यांचं आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत. तर मी संदेशजी आदर साहेबांना विनंती करतो खरंच आदेशचं या ठिकाणी मनापासून अधिक स्वागत करायचं. आदेश वेदांत पाटील गोलंदाज जिल्ह्यात परंतु दिगोडी टीम आपला 12th मॅन येऊ द्या प्लीज. येस येस कारण हे स्कोररसाठी फार महत्वाचं आहे. चला रणशिंगे या मॅचचे पुंकले गेले. अर्थातच आपण पाहतोय एकीकडे बिग फाईट. अर्थातच आपण पाहतोय आमचे ज्याचे 11 तारखेला या परिसरामध्ये ओपनिंग होणार आहे ते क्रिटिकेअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर या ठिकाणी उपस्थित झालेत. विवेकजी भगत आणि त्याचसमोर दीपकजी सिंग ज्यांनी या स्पर्धेमध्ये अतिशय जशी फटाक्यांची आतिषबाजी आयोजकांनी त्यांच्या स्वागताला केली परंतु त्यांनी सुद्धा या स्पर्धेमध्ये पारितोषिकांची आतिषबाजी केली आहे. अगदी प्रत्येक रजनीला फार मोठं पारितोषिक आहे. मी काल सुद्धा हेच वक्तव्य केलं होतं की पारितोषिक दिलदारपणातून द्यावे लागतात जी मात्र पटकावायची असतात आणि ती खरोखर या ठिकाणी प्रत्येक रजनीला ती पटकावली गेलेली आहेत हे फार महत्त्वाचं आहे. अर्थातच अर्थातच अगदी आयोजकांनी हा कॉल जरूर दिलेला आहे. त्यांनी आतिषबाजी केली. आता नेक्स्ट टाइम आयोजकांकडून त्यांच्यासाठी आतिषबाजी जरूर होईल परंतु ती काय असेल हा येणारा काल जरूर सांगून देईल. परंतु जाऊया या मॅचकडे. अर्थातच एकीकडे आपण पाहतोय चंदूदादा सोनावले यांनी पुरस्कृत केलेली टेंबिवली टीम आणि त्याच्या विरोधात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे जय बाबा दिगोडे टीम. अर्थातच भरत बागे त्यांची टीम. मिलिंदजी हिला विनंती करतो भरतजी शिल्के सर यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचं. आणि आकाश जाधव आणि मनोज भुंडरे यांचंही या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मनोज बुंडरे यांचंही मिलिंद हिलाल यांच्याकडून स्वागत केलं जाईल. आयवा झेल जर जर्सी मध्ये असेल तर त्या प्लेयरला ती मिळणार नाही याची नोंद घ्या. प्रेक्षक असेल तर चालेल. प्रेक्षक वर्गात असेल तर चालेल. या स्पर्धेमध्ये जितक्या टीम खेळल्यात त्या टीमचा कोणताही प्रतिनिधित्व नसावा याची नोंद घ्या. चांगला बॉल यावेळी पाहतोय. अगदी चांगली एक बिग फाईट सध्या आपण पाहतोय.
या आता- मनोज. चला तिसऱ्या अंपायरची मागणी केलेली आहे, ते चेक केलं जाईल. अर्थातच टेक्निकल टीमचं डिसिजन आपल्यापर्यंत जरूर येईल. तिसरे अंपायर रेफर केले गेलेत. अगदी आपण पाहतोय एक बिग फाईट जरूर आहे. एकीकडे दिगोडे टीम तर दुसरीकडे टिंबिवली टीम. सध्या पाहायला गेलं तर अगदी बॅटिंग आहे ती मात्र दिगोडे टीमची, परंतु या ठिकाणी आमचे पुरस्कर्ते टीमचे चंदूदादा सोनावले यांच्या माध्यमातून या ठिकाणी पारितोषिक लागलं गेलं आहे. जबरदस्त आपण पाहतो फेअर डिलिव्हरी. आणि या ठिकाणी विचार करायला गेलं तर पहिल्या विकेटसाठी चंदूदादा सोनावले यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राईज असेल. पहिला ब्रेक थ्रू मिळवायचा आहे आणि त्यातूनही जर आपण पाहतोय चांगला फटका यावेळी जरूर पाहायला मिळतो. एक्झिक्यूट केलाय अगदी या बॉलला, ते मात्र विश्वजितने पहिले 2 बॉल या ठिकाणी आपण पाहतोय डॉट घेतली, तदनंतर 3ही बॉलवरती मोठा प्रहार आहे. वेदांत पाटील गोलंदाजीला आहेत. अगदी आपण पाहतोय ना की जबरदस्त A1 जोडी चषक जो खांडपीच्या मैदानावरती रंगला गेला आणि या A1 जोडी चषकाचा अगदी मी तर म्हणेल अंतिम सामन्यात एक प्रदीर्घ प्रवास. अगदी चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग, चांगली फिल्डिंग ती टिंबिवली टीमची आपण पाहिली होती आणि त्याच्या विरोधात आता 2 हात करताना दिघोडे टीम आपण पाहतोय. अर्थातच जयबाबा दिघोडे भरत बगे त्यांनी पुरस्कृत केलेला संघाने एकीकडे टिंबिवली टीम पुरस्कृत केलेले चंदूदादा सोनावळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त बिग संदीप फाईट सर, आहे. आपण पाहतोय सचिन वाघमारे ज्यांनी आता ऐवज झेल आपण पकडला, त्याला स्मार्ट वॉच देण्यात आले. विजय गोमारे आणि सुभाषदादा मस्कर पुरस्कृत आपण पाहतोय ते स्मार्ट वॉच होते आणि आंबिवलीच्या सचिन वाघमारेने हा स्मार्ट वॉच आपण पाहतो ऐवज झेल आता त्याला सपूत करण्यात आलं. पारितोषिकांची खैरात जरूर या मॅच मध्ये पाहायला मिळतीये, परंतु इथे पहिल्या ब्रेक थ्रू साठी झगडावं लागलाय वेदांत पाटीलला सुद्धा. चांगला फटका आहे, फक्त तलवार चालवली आहे आणि बॉल जातोय दोन्ही फिल्डरच्या मधून. अगदी वन बाउंस चौकार. पुन्हा एकदा येतोय मोठा फटका. रौनक सुभाष सोनावणे आणि यज्ञेश राजेश हजारे यांच्याकडून विकेट हॅट्रिक षटकार हॅट्रिकसाठी 2000चं पारितोषिक आहे. क्या बात आहे. यावेळी विचार करायला गेला ना तर अगदी मॅचमध्ये तुम्ही इंटरेस्टिंग मोड जरूर येतोय. मी मगाशीच उल्लेख केला की अगदी कानपेच्या मैदानावरती A1 जोडी चषकाचे फायनलमध्ये अगदी दमदार हजेरी लावणारी टिंबिवली टीम पाहिली आहे आणि ह्याच टिंबिवली टीममधला त्या स्पर्धेचा बायकर मॅन प्रतीक पाटील ऑन बॉलिंग मार्क. पहिल्याच बॉलवरती त्याला चौकार जरूर ठोकला होता, परंतु तदनंतर आपण पाहतोय या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न. इथे डॉट आलाय. संधी वारंवार येते, परंतु तिचा सोना करण्याची परिस्थिती तुम्हाला क्रिएट करावी लागते. मी काल सुद्धा हेच म्हटलं होतं SBCC उमरोलीच्या बॅटिंग लाईनवरती की त्या सिच्युएशनला तुम्हाला इन्व्हाइट करावं लागतं आणि ती परिस्थिती आणली हर्षल लोंगलेने आणि त्याच्यावरती मोहर उमटवली ती मात्र साहिल लोंगलेने. वाईटचा इशारा, अंपायर डिसिजन, इट इज वाईट. वाईटच्या मदतीने या ठिकाणी आपण पाहतोय एक अतिरिक्त धावफलकावरती 18 धावा अद्याप धावफलकावरती 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. चला तिसऱ्या अंपायरची मागणी केलेली इकडे. चेक केलं जाईल. अगदी आपण पाहतोय प्रतीक पाटील गोलंदाजीला आहेत. एक चांगली गोलंदाजी होणं अपेक्षित आहे.
येस इट इज वाईट बॉल. चेक करत होते खरं म्हणायला गेलं तर 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. दिशाहीन गोलंदाजी जरूर पाहायला मिळाली प्रतीक पाटीलची यावेळी. आणखी एक चांगला बॉल. रती महारथींचा क्रिकेट आहे, कारण ज्याच्या माठमधून धुवाधार 3 मोठे फटके पाहिले विश्वजीत ठाकूर मोठ्या नावाने प्रसिद्ध असलेला हा दिघोडी टीमचा, आणि ज्याने खऱ्या अर्थाने या रायगड जिल्ह्याचं नाव फार मोठ्या उंचीवरती नेऊन ठेवलंय तो विश्वजीत ठाकूर सध्या मैदानात. पुन्हा एकदा चांगला फटका यावेळेस स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळला गेलाय आणि इथे मात्र परतावं लागेल ती शुभम म्हात्रेला. चांगली सुरुवात केली होती ती मात्र शुभम म्हात्रेने आल्या आल्या चौकार ठोकला होता. सुरुवात चांगली होती परंतु इथे शेवट प्रतीक पाटीलने घडवलाय त्याचा, या मॅचमध्ये संपवलाय त्याचा खेळ. अगदी पहिल्या विकेटचं पतन, पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळवलाय तो मात्र अर्थातच टेंबिवली टीमने. कारण मी मगाशीच म्हटलं होतं की अगदी ज्या प्रतीक पाटीलकडे जर विचार करायला गेला तर अगदी विकेटच्या जोरावरती त्याच मैदानावरती खांडपेच्या नगरीमध्ये केवळ 2 धावांनी आकाश लोंगलेवरती हा वरचढ झाला होता 2 पॉइंटने. फार संघर्ष होता त्याचा. जी शेवटची विकेट त्याने प्राप्त केली त्याच्यावरती मात्र अगदी बाईक सुद्धा त्याने प्राप्त केली. त्या मालिकावीर म्हणून तो ठरला होता. परंतु आता तोच प्रतीक पाटील पहिल्या बॉलवरती चौकार खाताना दिसला आणि तो चौकार ज्याच्या बॅटमधून आला तो बॅटर होता शुभम म्हात्रे, आणि त्याच्यानंतर डॉट व्हाईट डॉट आणि विकेट आली आहे. पहा हे खरं क्रिकेट पाहतोय आपण. तुम्ही क्रिकेटमध्ये खचून जाता कामा नये. जरूर पहिल्या बॉलमध्ये मोठे फटके जरूर येतील गोलंदाजाला, परंतु पुढच्या क्षणी आपल्या मनगडातली ताकद मैदानावरती उतरवली ती प्रतीक पाटीलने दाखवून दिलाय की माझ्याकडे गोलंदाजीचा तो स्ट्रांज आहे. परंतु शुभम म्हात्रे परतीचा प्रवास आणि आता बॅटर प्रितीश म्हात्रे. अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय बॅक टू बॅक 3 विकेट जर प्राप्त केल्या या ठिकाणी या टेंबिवली टीमने तर तब्बल SD डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून संतोषजी गायकर यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. मारुती दादा चंचे यांच्याकडून तब्बल 1000 आणि चंदूदादा सोनावले यांच्याकडून तब्बल 1100 रुपये. अगदी जवळजवळ 4100 रुपयांचे पारितोषिक आहे. जरी विकेट हॅट्रिक नोंदवली तर फार मोठा संघर्ष जरूर पाहायला मिळेल, परंतु इथे संधी जरूर हुकली आहे. कारण एकीकडे नवनाथ तुम्ही माहिती जरूर देताय परंतु हा फटका उशिरा आल्याच्या टीमला जरूर भोगावं लागेल. कारण एकीकडे पाहायला गेलं ना मला अजूनही आठवत आहे की प्रतीक पाटीलच्या केमॅट टेंबिवली टीमकडून 5 षटकांमध्ये 2 ओव्हर असायच्या, परंतु इथे समीकरण बिघडलंय. आता 4 ओव्हरची ही मॅच आहे. माजी तंटामुक्ती अध्यक्ष मोहन शिंगटे यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. चंदूदादा सोनवले यांच्या माध्यमातून ते. अर्थातच आपण पाहतोय मॅचकडे आपण जाऊयात, कारण इथे मॅच हाय व्होल्टेज ड्राम्याची आहे. अगदी रोखलंय प्रतीक पाटीलने धाव संकेत दिघोडे टीमला. सरळरित्या बॉलला विरकावणी दिली आहे, कारण ही खरी ताकद आहे आणि ती ताकद त्यांनी मैदानावरती दाखवली आहे. अर्थातच विश्वजीत ठाकूर जिच्या मॅटमधून येतोय हा घणाघाती प्रहार, वन बाउंस चौकार लॉंगॉनच्या रिजनमध्ये. याही खेळाडूच्या गोलंदाजीचा एक परफॉर्मन्स पाहिला होता आपण. पुलर लेंथ लोअर फुलटॉस आणि त्याच्यावरती मात्र परिणाम. इथे आल्यात 4 धावा. काय कॉन्फिडन्स आहे विश्वजीत ठाकूरला. अगदी हलक्याशा हाताने फटकी खेचतोय आणि दाखवून देतोय की इतका कॉन्फिडन्स आहे की सरळ बॉल हा डेड बॉल आहे.
इथे पाहूया काय घडतंय. पंचांनी या बॉलला डेड घोषित जरूर केलाय. पुन्हा एकदा पटका उचलला जातोय. कार्पेट पद्धतीने बॉल ट्रॅव्हल. एक धाव तर कंप्लीट. दुसरी साठी प्रयत्न आणि संधीचं सोनं. बरीचशी क्रीज विश्वजितनी सोडलेली होते या, परंतु त्याच्यावरती विचार करायला गेला तर बॅटर आपण पाहतोय शुभम, जो मात्र क्रीज सोडण्यात तयार नव्हता, परंतु संधीचं सोनं. ओव्हर थ्रो. कोणतीही टीम चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक यांच्यासाठी अनिलजी डोके यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज. क्या बात है. चांगला फटका इथे. विश्वजीत ठाकूर, रन मशीन ऑफ दी कोडे, रन मशीन ऑफ रायगड आणि रन मशीन ऑफ महाराष्ट्र. अगदी म्हणावं लागेल, अगदी कौतुक करावं लागेल. परंतु विश्वजीत ठाकूर यांच्यावरती मी म्हणाल विरुद्ध पारितोषिक जरूर लागलं गेलंय. खरं म्हणायला गेलं तर गोलंदाज टेंबिवलीचे तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. अगदी आपण पाहतोय ना की दीपक दादा सोनावले, भावी सरपंच दीपकजी कालन यांच्याकडून मात्र पारितोषिक लागलं गेलंय. जर विश्वजीत ठाकूरची विकेट नोंदवली तर दीपकजी कालन भावी सरपंच यांच्याकडून तब्बल 1100 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. विश्वजीत ठाकूर साठी फार मोठी फिल्डिंग सेट केली मी तर म्हणेल. आणखी एक स्ट्रोक आणि इथे नो बॉल आणि त्याच्यावरती करामत. काय घडलं मैदानात ते पाहूयात. चला, पंचांचा नो बॉलचा इशारा आहे, परंतु तिसऱ्या अंपायरला या ठिकाणी रेफर केलं गेलंय. सर, ऑनफिल्ड अंपायरचं डिसिजन इथे ग्राह्य होईल. येस, नो बॉल असेल. संधी क्रिएट केली होती. अगदी आपण पाहतोय आमचे मावी सरपंच कालन साहेबांकडून मात्र संधी क्रिएट केली होती आणि त्या संधीचं सोनं करण्याची मुभा होती, परंतु फुटवर्क मध्ये चुकी झाली यश नांदुरकर कडून. फ्री हिट. इथे सिंगल पाहायला मिळाली आहे. धावत संख्या आपल्याला पाहायला मिळते, जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 34 या आकड्यावरती. 34 धावा आपण पाहतोय. प्रतीक पाटीलने इकॉनॉमिकल बॉलिंग अटॅक जरूर केला, परंतु आता यश नांदुरकर दिशाहीन सातत्यपूर्ण गोलंदाजी मैदानात साकारतायत आणि त्याच्यावरती धावसंख्येचा आलेख जरूर उंचीवरती येतोय. वाईड बॉलने मात्र टोटल 35 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. हा जबरदस्त अटॅक मी तर म्हणेल फार मोठा आक्रमण चढवलाय विश्वजीतने आणि इथे येतोय विश्वजीत ब्रँडेड सिक्सर. काय रणनीती आखली. कमांड डीजे.
आदरणीय जगदीशदादा हजारे आणि आदरणीय अनंतदादा हजारे यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे, परंतु त्यांचं आगमन विश्वजित ठाकूरने जरूर केलं आहे. आणि डीजे मास्टर तुमच्या प्रेझेंट ऑफ माइंडची दाद द्यावी लागेल. हे गाणं सातत्यपूर्ण प्रत्येक स्पर्धेमध्ये गाजलं जातं, म्हणजे जिथे ज्या स्पर्धेत विश्वजित ठाकूर असो की नसो, परंतु हे गाणं मात्र तितक्याच आवडीने वाजवलं सुद्धा जातं. कारण हा खरं म्हणायला गेलं तर रायगडचा गौरव आहे, महाराष्ट्राचा गौरव आहे. आणि तेच मैदानावरती हा चांगला बॉल, इथे मला वाटतं षटक संपल्याचा पंचांचा निर्वाळा घेतोय. 3 षटकांचा खेळ संपला आहे आणि टोटल जाऊन पोचले ते अद्यापपर्यंत 41 या आकड्यावरती. 41 रन्स ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. या संदीप सर, आपण ज्या विश्वजित ठाकूरला पाहतोय ना, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भारत वर्सेस पाकिस्तान हा सामना झाला होता आणि त्या भारत वर्सेस पाकिस्तान मॅचमध्ये विश्वजित ठाकूर हा त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता. म्हणजे विश्वजितने इंटरनॅशनल लेवलला देखील आपण पाहिलं गेलं तर टेनिस बॉलमध्ये जी कामगिरी केली आहे ना, आज खरं तर इंटरनॅशनलमध्ये सर रवींद्र जडेजा यांचं नाव घेताना सर हा उल्लेख केला जातो, तर त्याच पद्धतीने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर विश्वजित ठाकूर सध्या मैदानाच्या आतमध्ये. आणि जर का सर विश्वजित ठाकूर यांची विकेट टेंबिवलीच्या गोलंदाजांनी कमावली तर पिंपलोली ग्रामपंचायतीचे भावी सरपंच दीपकजी काळन आणि त्याचबरोबर संघाचे पुरस्कर्ते चंदूदादा सोनावले यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज त्या बॉलरसाठी असेल, कारण गोल्डन विकेट आहे या मॅचमध्ये ती मात्र विश्वजित ठाकूरची. जय बाबा वॉरियर्स दिगोडे हा संघ, भरतशेठ भागीत, नेवाळी गावचे भरतशेठ भागीत यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. विश्वजित आला, आपण म्हणतो ना, आय केम, आय सॉ आणि आय कॉन्क्वर्ड. मी आलो, मी पाहिलं आणि मी जिंकून घेतलं सारं. तसं हे मैदान आतापर्यंत जिंकलंय तर विश्वजित ठाकूरने. नो डाऊट जय, आपण पाहतोय खरोखर एक चांगली बॅटिंग लाईन आहे, कारण जिथे अनेक वर्षांचा क्रिकेटचा अनुभव. आणि जसं तुम्ही सांगितलं की टेनिस बॉलमधली जी मॅच आपण पाहिली होती पाकिस्तान वर्सेस भारत, आणि त्याच्यामधला जर विचार करायला गेलं तर का नसावं, त्याने सिद्ध केलं स्वतःला त्या मॅचमध्ये. आणि हे तर खरं क्रिकेट आहे. टीम इंडियाने अनेक वर्ष आपला अधिराज्य क्रिकेटच्या जगतावरती गाजवलं. आणि खऱ्या अर्थाने जर आपण इथे विश्वजित ठाकूर, जसं कृष्णा सातपुतेला जरी पाहतो, यांना आपण जसं महाराष्ट्राच्या क्रिकेटचे टेनिसचे पटलावरचे देव मानतो, तसंच आपल्याला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर या देवाला सुद्धा पाहावं लागतं. स्ट्राईक रोटेट केली आहे विश्वजितने, आपण पाहतोय, कारण त्याला सुद्धा माहिती शेवटचं षटक आहे. टॉस खऱ्या अर्थाने मित्र म्हणेल गमावला होता आणि जिंकला टेंबिवली टीमने. आणि अशी परिस्थिती असताना टेंबिवली टीमने सुद्धा या मैदानाची चाचपणी करत असताना फिल्डिंग जरूर स्वीकारल्या आहे, परंतु कोणतेही प्रेशर विश्वजितवरती नाही आहे आणि ते त्याने मैदानात सिद्ध केलं आहे. 3री विकेट जरूर आले आहे, परंतु तो दाखवून देतोय की आपल्या बॅटिंगमधून कशा धावा करायच्या आहेत. कारण दिघोडे टीमचा विचार करायला गेला तर दिघोडे टीमला सुद्धा माहिती आहे की जोपर्यंत मैदानावरती विश्वजित आहे तोपर्यंत मात्र मोठी धावसंख्या मैदानावरती उभारली जाणार, कारण सलामीला आलेला प्लेअर अजूनही मैदानावरती आपण पाहतोय. इथे विकेट आली, पारितोषिक आमच्या समवेत लागल्या गेलं. खरं म्हणायला गेलं तर या ओव्हरमध्ये जर आकाश शिंगे आणि चंदूदादा सोनावले यांच्याकडून पारितोषिक लागलंय, 2 विकेट जर आल्या तर तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक होतं. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय चंदूदादा ज्या प्लेअरवरती खऱ्या अर्थाने पारितोषिक लागलं गेलं होतं, विश्वजित याची जो विकेट घेईल त्या बॉलरसाठी पारितोषिक होतं. नंतर आपण ते सामना संपल्यानंतर त्याच्याकडे जरूर सपोर्ट करू, परंतु या गोलंदाजाचं मी जरूर कौतुक करेल ज्याने शेवटच्या क्षणी का होईना परंतु विश्वजितला परतीचा प्रवास करायला भाग पडलाय. गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग. आणि पहा, हे प्रेक्षक वर्गांचं प्रेम आहे. काय आमचा छोटा चिमुकला चाहता जो अगदी मैदानात गेला विश्वजित ठाकूर समवेत सेल्फी घेण्यासाठी. मित्रा, तुझं नाव काय रे? निहाल. कोणत्या टीम कडून आहेस? अच्छा, गावदेवी कोलार आहे. हे तर काय म्हणायलाच नको, काही कमतरता ठेवली नाहीये, सगळं मात्र त्यांनी पूर्ण केलं आहे. आकाश शिंगे आणि चंदूदादा सोनावले यांच्याकडून तब्बल या 2 विकेटसाठी पारितोषिक जरूर लागलं गेलं आहे. अगदी 1 विकेट तर मी म्हणेल गोलंदाजाकडून आली आहे आणि तब्बल ते 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. फार मोठे प्रयत्न अगदी टेंबिवली टीमचे मैदानात आहेत. चांगला बॉल आता यावेळी मात्र फिरवून मारण्याचा प्रयत्न, परंतु अगदी बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. इथे डॉट आलाय. मोनिश पाटील सध्या गोलंदाजीला आहेत.
काय थरार क्रिकेटचा आपण अनुभवतोय. हवाई हल्ला आणि नक्कीच मी तर म्हणेल आकाश शिंगे आणि चंदूदादा सोनावले यांचं पारितोषिक मोनीच्या खिशामध्ये जरूर पाहायला मिळते. अगदी 3 विकेट, एक रनआउटची विकेट, जिथे मात्र विश्वजितने स्ट्राईक रोटेट केली. तदनंतर स्वतःच्या मनगडती ताकद दाखवत असताना मोनिशने त्याच बॉलवरती त्याला परतीचा प्रवास करायला भाग पाडलं आणि त्याची जागा घेण्यासाठी आलेला बॅटर आपण पाहिलं स्मिथ कोहली याला सुद्धा आता झेलबाद करून परतीचा प्रवास करायला भाग पडलाय. 4 बॉलमध्ये तुम्ही विचार करायला गेलं तर या ठिकाणी एकही धाव या गोलंदाजाने खर्च केलेली नाहीये. यस संदीप सर, यानंतर होणारी मॅच स्वर्गीय आर्यन स्मृती 11 कुडूस आणि त्यांच्या विरोधात PK 11 हायवे दिवा संघ. दोन्ही टीमचे कर्णधार आपण त्वरित रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत आपण टॉस. अर्थातच आपण पाहतोय अगदी मोठी लढाई सध्या मैदानावरती. सिंगल आता मात्र पाहायला मिळतीये. इथे फलंदाज होईल बाद. रनआउट. इथे इनिंग ब्रेक जरूर पाहायला मिळतोय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ मनीष पाटील साठी. खरं म्हणायला गेलं तर पहिलं षटक गाजवलं होतं विश्वजित आणि शुभमने, परंतु 14 धावा खर्च करत असताना प्रतीक पाटील, मी म्हटलं होतं की कानपेच्या मैदानाचा बायकर मॅन, ज्याने अवघ्या 5च धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट नोंदवत अगदी ब्रेक थ्रू मिळवून दिले. परंतु यश नांदूरकरने धावा रोखल्या नाहीत, जिथे 22 धावा त्याने खर्च केल्यात आणि आता मोनिश पाटीलने एकही धाव खर्च केले नाहीत. टोटल आपल्याला पाहायला मिळतीये. यस संदीप सर, या ठिकाणी दोन्ही कॅप्टनला आपण इन्व्हाइट करूया. PK 11 हायवे दिवा संघाचा कर्णधार आणि त्याचबरोबर स्वर्गीय आर्यन स्मृती कुडूस संघाचा कर्णधार. दोन्ही कॅप्टन आपण लवकर रिपोर्टिंग करा. आदरणीय डॉक्टर विवेक भगत सर आणि डॉक्टर दीपेश सिंग यांच्या माध्यमातून टॉस होईल. हायवे दिवा संघाचा कॅप्टन इथे उपस्थित झालेला आहे. स्वर्गीय आर्यन स्मृती कुडूस संघाचा कर्णधार. कुडूस संघाचा कॅप्टन आपण इथे आला असाल, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर दोघांनी या आणि मी विनंती करेल डॉक्टर विवेक भगत सर आणि त्याचबरोबर डॉक्टर दीपेश सिंग यांना, सर आपण दोघांनीही यावं आणि आपल्या दोघांच्याही उपस्थितीत 2 टीम कर्णधार, एका बाजूला स्वर्गीय आर्यन स्मृती कुडूस टीमचा कर्णधार आणि दुसरीकडे PK 11 हायवे दिवा संघाचा कर्णधार यांच्या समवेत आधी जेवणदादा आपण एक फोटो घेऊया. डॉक्टर विवेक भगत आणि डॉक्टर दीपेश सिंग यांना स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल, ज्यांच्या माध्यमातून गेल्या 5 रात्रीमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या बॉलरला 2000, सर्वाधिक धावा करणाऱ्या बॅटरला 2000 आणि हायेस्ट टोटल करणाऱ्या संघाला देखील 2000, प्रत्येक ग्रुपमध्ये 6 असे टोटल 36,000चा कॅश प्राइज, ज्याने दिले. एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या डॉक्टर विवेक भगत आणि डॉक्टर दीपेश सिंग आणि त्यांच्या माध्यमातून करतोय आपण टॉस. हेड इज द कॉल. टॉस जिंकलाय तो मात्र स्वर्गीय आर्यन स्मृती कुडूस संघाने. कर्णधार डिसिजन फिल्डिंग. यस, कुडूस संघाने टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. कॅप्टन, आपण बऱ्याच दिवसानंतर कर्जत तालुक्यामध्ये आणि विशेषतः कोल्हारेकरांच्या या स्पर्धेमध्ये आलात. या स्पर्धेचं नियोजन आणि आयोजन याबद्दल काय सांगाल? आम्हाला पण हे पट्ट्यामध्ये खेळायला आवडतो, पण आमची टीम नाही होत होती, आज पूर्ण झाली. कुडूस संघाच्या कर्णधाराने सांगितलं की कर्जतमध्ये खेळायला आम्हाला नेहमीच आवडतं. टॉस जिंकला कुडूस संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग असेल PK 11 हायवे दिवा संघाची. कर्णधार काय सांगाल या स्पर्धेचं सर्वप्रथम नियोजन आणि त्याचबरोबर हा जो माहोल तुम्ही पाहताय, ही जी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आणि या सुंदर ट्रॉफीज आणि एकंदरीत आयोजन नियोजन या सर्वांच्या बद्दल काय सांगाल? आयोजन तर खूप सुंदर आहे इथे आणि खेळायला पण खूप मजा आली आणि ग्राउंड तर 1 नंबर आहे इथे. आणि परेश भाऊ आणि संकेत भाऊ यांचे धन्यवाद करतो की त्यांनी आम्हाला इथे संधी दिली खेळायची.
आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न बघा, दोनही अगदी ओपनचे संघ आहेत, त्याचबरोबर ग्रामीणचे संघ आहेत. 2 मॅन ऑफ द सिरीज असणारी कर्जत तालुक्यातील ही एकमेव स्पर्धा आहे. जर का मॅन ऑफ द सिरीजची बाईक ग्रामीण टीमला गेली कर्जत तालुक्यातील, तर ओपन टीमसाठी देखील LED TV असेल. आणि जर का बाईक ओपनच्या खेळाडूला गेली तर ग्रामीण कर्जतमधील खेळाडूसाठी देखील स्मार्ट LED TV असेल. म्हणजे ओपनच्या टीम आणि ग्रामीणचे संघ या दोघांचाही विचार आयोजकांनी केला. या संकल्पनेबद्दल काय सांगाल? संकल्पना पण खूप सुंदर आहे आणि पुढील वर्षी पण असंच आयोजन करावं यांनी. यस, या ठिकाणी PK11 हायवे दिवा संघाच्या कर्णधाराने आयोजनाचं कौतुक केलं, संकल्पनेचं कौतुक केलं. नेक्स्ट इयर असंच आयोजन या ठिकाणी येईल. तर या ठिकाणी तर आपण एक फोटो सेशन करतोय. कुडूस संघाने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग असेल PK11 हायवे दिवा संघाची आणि डॉक्टर विवेक भगत आणि डॉक्टर दीपेश सिंग सरांच्या शुभ हस्ते मानाचा सन्मानाचा हा टॉस आपण केलात. सर या ठिकाणी स्टेजवरती आसनस्थ होत आहेत. ऑनगोईंग मॅचमध्ये सध्या धावसंख्येचा पाठलाग इथून केला जाईल. मॅचला सुरुवात होण्यापूर्वी खरं तर ज्यांनी या स्पर्धेला सर्व खेळाडूंच्या खेळाला आणि त्याचबरोबर या स्पर्धेला ज्यांचं प्रत्येक रात्रीमध्ये पारितोषिक राहिलं, टोटल 36,000 रुपयाचं कॅश प्राईज ज्यांनी दिलं ते मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे येत्या 11 मेला ज्यांचं नवीन हॉस्पिटल इथे सुरू होणार आहे. आणि त्याचबरोबर मी विशेष कौतुक करेल डॉक्टर विवेक भगत आणि डॉक्टर दीपेश सिंग यांचं, कारण हे जे पारितोषिक त्यांनी दिलं हे खरं तर डॉक्टर भगत साहेब आणि दीपेश सिंग साहेब यांची स्वतःची वैयक्तिक इच्छा होती की आपल्या खेळाडूंना हे पारितोषिक दिलं गेलं पाहिजे. ओ टू सर. यस अजय, चांगला फटका यावेळी, परंतु पहिल्याच फटक्यामध्ये लागलाय कर्फ्यू. झटका, दुकान खुली नहीं, कर्फ्यू लग गया. अर्थातच आपण खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर पहिलाच झटका लागलाय. फलंदाज आपण पाहतोय प्रतीक पाटील, चांगली गोलंदाजी केली होती अद्यापपर्यंत, परंतु तदनंतर आता प्रतीक पाटील मैदानावरती टिकाव धरू शकले नाही आहेत आणि गोल्डन विकेट सध्या गोलंदाज आपण पाहतोय विश्वजित ठाकूरच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवरती त्याला झेलबाद स्वरूपात परतीचा प्रवास करायला भाग पडले. परंतु मंचावरती उपस्थित आमचे डॉक्टर अगदी आपण पाहतोय विवेक भगत आणि दीपक सिंग आहेत, परंतु यांच्याकडे आपण या इनिंग ब्रेक नंतर त्वरित जाऊयात, कारण ही मॅच संपल्यानंतर आपण त्यांच्याशी चर्चासत्र करणार आहोत. आणि तदनंतर मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थातच जयवंतदादा हजारे, अनिलदादा गायकवाड आणि संदेशजी हजारे यांना विनंती करेल की या इनिंग नंतर आपण सुद्धा आमच्या समवेत जोडले जावेत. पहिला झटका लागलाय, अगदी आपण पाहतोय चंदूदादा सोनावले पुरस्कृत टिंबिवली टीमला. चांगला बॉल, यावेळी मात्र अगदी तेज तर्रार गोलंदाजी आहे, अगदी व्हेरिएशन बॉल मध्ये सातत्यपूर्ण पाहायला मिळत आहेत. डॉट बॉलची संगत आहे, थोडं संकटात जरूर असेल टिंबिवली टीम आता, कारण जिथे प्रतीक पाटीलची विकेट गेली 42 धावा संख्येची गरज आहे. आव्हान तसं म्हणायला गेलं तर कठीण नाही आहे, परंतु इथे आणखी एक डॉट बॉल येतोय. शांत केलंय क्रिकेटला विश्वजितने मैदानात. प्रतीक पाटीलची विकेट गेल्याच्या नंतर थोडं संकट आहे, परंतु या संकटातून कुठेतरी कॉन्फिडन्स लेवल वाढवावी लागेल आणि त्याचा परिणाम मोठ्या फटक्यांमध्ये आणावा लागेल, कारण आपण म्हणतो ना क्रिकेटमध्ये अनिश्चितता भरलेली आहे. बाकी तर जरूर करावेत, परंतु तिची सत्यात पडताळणी होत नाही हे पाहणं फार गरजेचं आहे आणि तिथेच प्रकार पाहायला मिळाला आहे. इथे सिंगल जरूर येते, लेग बायच्या स्वरूपात एक धाव धावफलकावरती आहेत. म्हटलं जाताना की क्रिकेटमध्ये धावा कुठूनही येऊ द्यात, शरीराला लागू द्यात, बॅटला लागू द्यात, परंतु कशा तरी धावा हे प्रत्येक बॉलचं गणित सांगत मात्र त्या मंच पटलावरती जर आल्या तर मात्र इथे थोडंसं बॅटिंग करणाऱ्या टीमला सुसज्ज वातावरण निर्माण होतं. परंतु पाहूया इथे लेग बायची धाव जरूर आली.
इथे सुद्धा डॉट येतोय. मैदानाच्या आतमध्ये संदीप सर रायगडचा सुपरस्टार गोलंदाज नव्हे तर हॅलो. भारताचा टेनिस बॉलचा सुपरस्टार गोलंदाज विश्वजित ठाकूर सध्या बॉलिंग करतो. अर्थातच प्रशांतदादा झंजे आणि नितीनदादा झंजे यांचे मंचाच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांची सुद्धा एक स्पर्धा चालू आहे. त्या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. चला थर्ड अंपायर कडे जरूर आपण जाऊयात. कर्जत प्रीमियर लीग या भव्य दिव्य स्पर्धेचे यशस्वी आयोजक तथा उद्योजक आदरणीय नितीन झांजेदादा आणि त्यांच्या समवेत प्रशांत झांजेदादा यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. स्वर्गीय आर्यन स्मृती चषकामध्ये आदरणीय संदेश हजारे दादांच्या वतीने प्रशांतदादा झांजे आणि नितीनदादा झांजे यांचं मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत. नितीनदादा आणि प्रशांतदादा आले. खरं तर त्यांची स्वर्गीय सुनील झांजे चषकाची स्पर्धा सुरू आहे तरी देखील नितीनदादा आणि प्रशांतदादा यांची उपस्थिती या स्पर्धेला विशेष करून आणि सदिच्छा भेट देत असताना दादांचं करतो आम्ही मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत. इट इज फेअर डिलिव्हरी. चला जाऊया मॅचकडे. अगदी एक धाव धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. आता गोलंदाजी मार्कवरती शैलेश कासकर. शैलेश कासकर आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पावलं मोजली जात आहेत त्याच्या माध्यमातून रनअप घेण्यासाठी तो सिद्ध होतोय. फटका जरूर सजवलाय परंतु मिस टाइम स्ट्रोक आहे. हवीत बॉल, क्षेत्ररक्षक तैनात. इथे विकेट जाईल. मंदार गोरटकर आपण पाहतोय सध्या परतीचा प्रवास करतोय. धोका जरूर निर्माण झालाय. इथे धावा येणं अपेक्षित असताना विकेटचं पतन. कारण सुरुवातीला आपण पाहिलं होतं विश्वजितने गोलंदाजी करताना पहिल्याच बॉलवरती परतीचा प्रवास करायला भाग पडला प्रतीक पाटीलला आणि तीच परिस्थिती आता शैलेश कासकरच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळते. अगदी मंदारला या ठिकाणी परतीचा प्रवास करायला त्याने भाग पाडले आपल्या पहिल्या बॉलवर. खरं तर संदीप सर 42 धावांचं लक्ष इथून देण्यात आलंय चंदूदादा 11 टिंबिवली संघाला आणि विश्वजित ठाकूर यांनी अवघी एक धाव पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केली. म्हणजे आता येणारे 18 बॉल आणि विजयासाठी धावा पाहिजे 41. खतरनाक बॉलिंग अटॅक इथे दाखवला सर विश्वजित ठाकूर यांनी. सर काय सांगाल विश्वजित ठाकूर यांना नेहमीच आपण तेज तर्रार गोलंदाज म्हणून भारतीय टेनिस बॉल विश्वातील हा सुपरस्टार गोलंदाज. मी मगाशी तेच उत्तर दिलं अजय. अगदी आपण जर पाहायला गेलं तर अगदी आंतरराष्ट्रीय लेवलला आपण पाहतो इंडियाचा देव भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांना पाहतो. तसंच आपण म्हणायला गेलं तर अगदी आपल्या टेनिस जगतातला महाराष्ट्रातला देव जर पाहायला गेलं तर अगदी आपल्या समोर आहे. आणि जसं मी म्हटलं ना की त्यांच्या बरोबरीने तुलना करायचं झालं अगदी तुलना म्हणणार नाही परंतु जसं कृष्णा सातपुते नाव गाजतंय तसंच एकीकडे आपण पाहतो या रायगड नगरीचं नाव गाजतंय ते मात्र विश्वजित ठाकूर. परंतु इथे गोलंदाजाला घुटना टिक तमाशा दिक काय बॅटिंग आहे सध्या तरी. वेट अँड वॉच संयमी नेतृत्वाची बॅटिंग सध्या मैदानात आली आहे. ती बॅटर अगदी मोनिश पाटीलने आल्या आल्या ठोकलाय सिक्सर. कम ऑन डीजे.
सिक्सर आलाय. सिक्सरने थोड्या आशा पल्लवी जरूर केल्यात या ठिकाणी आपण पाहतोय. येणारे 16 बॉल आणि 35 धावा संख्येची गरज असेल अजूनही. अजून जर 2 षटकार आले तर संघाचे पुरस्कर्ते चंदूदादा सोनावले आणि त्याच समेत आकाशजी शिंगे यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज या बॅटरसाठी देण्यात येईल. मोनिश पाटील आपण पाहतोय. संघासाठी फार मोठी एक पर्वणी आहे आणि ती पर्वणी पूर्णत्वाला त्यांना न्यावे लागणार आहे, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे या ठिकाणी बऱ्याचशा धावा लांब आहेत. आदरणीय प्रकाश वारे सरांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. प्रकाशदा वारे या, आपण स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. इथे डॉट केलाय. खरं म्हणायला गेलं तर अगदी गोलंदाजाचं सुद्धा कौतुक करावं लागेल. विकेट षटकारांनी डॉट. आणखी स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु इथे बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. अगदी असं वाटलं होतं की हवेच्या विरोधात फिरवलेला फटका आहे आणि थोडं असं वाटत होतं की आता झेल होतोय की काय, परंतु इथे आलाय षटकार. त्याच समेत आदरणीय शिंगटे साहेब यांच्याकडून प्रत्येकी 500 आणि चंदूदादा सोनावळे यांच्याकडून तब्बल 2000. जर पुढच्या बॉलवरती षटकार आला तर म्हणजे तब्बल 3000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खरं म्हणायला गेलं तर गोलंदाज या ठिकाणी शैलेश कासकर आहे. मी म्हटलं होतं की विकेट स्विच करण्याचा प्रयत्न आणि इथे मिसफील्ड. बॉल जाईल 4 धावांसाठी चौकारात. त्यांना जरूर दिसलाय. अगदी लेगबाईच्या स्वरूपात एक धाव जरूर एका धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकले आहे. जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 18 या आकड्यावरती. नवनाथ आमच्यापर्यंत जरूर माहिती पुरवत आहेत की पहिल्या इनिंगमध्ये तुम्ही विचार करायला गेल तर वेदांत पाटील आणि प्रतीक पाटीलने जी गोलंदाजी केली आहे आणि ती गोलंदाजी करत असताना तब्बल त्यांच्या माध्यमातून 19 धावा खर्च झाल्या होत्या, परंतु अजूनही मॅचमध्ये बराचसा काही बाकी आहे, कारण या क्षणी या 2 षटकांमध्ये या सेकंड इनिंगला आल्यात त्या तब्बल 18 धावा. येणारे 12 बॉल आणि 24 धावा संख्येची आवश्यकता आहे. टेंबिवली टीम जर या ठिकाणी विजयी झाली तर दीपक दादा कालन यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज त्यांना देण्यात येईल. अर्थातच या ठिकाणी आमचे डॉक्टर विवेक दादा बघत आणि डॉक्टर दीपक सिंग या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रशांत दादा सुद्धा उपस्थित झाले आहेत. नितीन दादा सुद्धा उपस्थित आहेत. परंतु एक जरूर मी त्यांच्यासाठी या इनिंग या मॅच नंतर चर्चासत्र रंगवणार आहे. अगदी त्यांचं नाव घेणं फार जिकरीचं आहे, कारण तब्बल 36,000ची लयलूट या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. चांगला फटका यावेळी जरूर होत आहे. एक्झिक्यूट करण्यासाठी सरसावले जरूर होते, परंतु एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट होतील. मी वक्तव्य केलं होतं 12 बॉल 24ची आवश्यकता.
आणि या ठिकाणी या बॉलवरती आल्यात 2 धावा. जाऊया मॅचकडे. अर्थातच पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात. वेदांत वाणी यावेळी आपल्याला गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय. हा बॉल आलाय डॉट. परिस्थिती पहा कशी आहे, कारण अगदी सामना दोन्ही संघांकडे बॅलन्स आहे आणि याच्यात जिंकील तो मात्र किंग पाहायला मिळेल. फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. सामन्यातली तफावत मैदानात आहे. समोर आहे बॅटर मुनीश पाटील. आणखी एक चांगला फटका, परंतु इथे बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. थोड्याशा क्षणी मुनीश पाटीलला वाटलं होतं की आता झेल होते की काय. आयवा झेल टिपलाय का? धावसंख्या जाऊन पोहोचली ती टोटल 26 या आकड्यावरती. 42 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता ही मॅच जर जिंकून दिली टिंबिवली टीमने तर मोहनदादा शिंगटे, संतोषदादा गायकर आणि मारुतीदादा चंचे आणि दीपकदादा कालन यांच्याकडून तब्बल 3,000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. इथे त्रिफलाची दांडी गुल फर्निचर झाले डिस्ट्रॉय. अगदी ज्याच्या बॅटमधून धावा येत होत्या त्या मुनीश पाटीलच्या परतीचा प्रवास. चांगला बॉल, इथे डॉट आलाय. सात बॉल आणि आता 16 धावसंख्येची गरज आहे. अजूनही मॅच कुठे गेलेले नाहीये. नवनाथ आपण पाहिलात यायचे करण शिलके ज्याने आईबा झेल पकडले. करण या आपण व्यासपीठावरती. हा चांगला फटका पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र प्रयत्न चालू आहेत. एक धावाली एका धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे 27. येणारे 6 बॉल आणि 15 धावसंख्येची आवश्यकता आहे. अगदी आपण पाहतोय दीपक दादा कालन यांच्याकडून मात्र टिंबिवली टीम जर विजयी झाली तर तब्बल 3,000. त्यानंतर मोहनदादा शिंगटे, संतोषदा गायकर, मारुतीदादा चंचे यांच्याकडून 3,000 आणि अर्थातच आपण पाहतोय चला ज्याने आयवा झेल टिपलाय मगाशी त्याला विनंती की आपण मंचावरती या. आयवा झेल आणि या आयवा झेल साठी खरं म्हणायला गेलं तर आमचे
गोमारे दादा आणि त्यासमवेत सुभाष दादा यांच्याकडून स्मार्ट वॉच आहेत. काय खरं म्हणायला गेल्यानंतर स्वर्गीय आर्यन स्मृती चषकाचं कौतुक करावं लागेल. यांनी खेळाडूंपासून, प्रेक्षकांपासून, कॉमेंटेटरपासून, अंपायरपासून कोणालाच सोडलं नाही, सगळ्यांना भरभरून दिलंय. जय मात्रे. बॉलरने जर मॅच जिंकून दिली तर गणेश मात्रे यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज. क्या बात आहे. फटाक्यांची माल लावली जाते. आता पेटते कोणाच्या बाजूने ते पाहूयात. टिंबिवली की दिगोडे. इथे फटका फसलाय. आदित्य या ठिकाणी बाद होत आहेत. ज्याने आयवा झेल टिपलाय त्याला विनंती की आपण स्वतः मंचावरती यायचंय. विकेट आली पहिल्या बॉल मध्ये. 5 बॉल 15चा थरार. हा चांगला फटका आहे परंतु इथे बॉल जाईल सहजरित्या. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय गणागती प्रहार. सिक्सर. यांच्याकडून 1000 आणि 2 आले तर 2000. इथे सिंगल जरूर पाहायला मिळते. आती घाई या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. थोडं सेट करायचं होतं बॅटरने परंतु तिथे संधी गमावली आहे आणि या ठिकाणी मात्र दुसरी धाव घेण्यासाठी वेट अँड वॉच करत असताना थोडा प्रयत्न फसला आहे आणि या ठिकाणी मात्र धावसंख्या टोटल पुढे सरकली आहे. चौतीस धावा अद्यापपर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. रनआउटच्या स्वरूपात विकेट या ठिकाणी पाहायला मिळतीये. मी प्रशांत दादा त्यांना विनंती करतो या आपल्या शुभ असते हा स्मार्ट वॉच आपण जरूर या ठिकाणी देऊया. विजयजी गोमारे आणि सुभाषदादा मस्कर यांच्या माध्यमातून आयवा जेलसाठी हा स्मार्ट वॉच आहे आणि हा स्मार्ट वॉच प्रशांतदादा झांजे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दिला जातोय. खोल त्याला. चेक करतायत काळजी करू नका. हॅलो. जरूर आपण या ठिकाणी पाहुण्यांच्या स्वागताकडे जाऊया. या स्पर्धेचे मुख्य संयोजक आयोजक स्वर्गीय आर्य स्मृती चषक 2025चे आपण पाहतोय. आयोजक संदेशजी हजारे यांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने
या दोन्ही आयोजकांचं, कारण तुम्ही आयोजकच बोलतो, कारण कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये भव्य दिव्य आयोजन कुणी सुरुवात केलं तर खऱ्या अर्थाने त्या भव्य दिव्य आयोजन आपण पाहिलं गेलं KPLच्या माध्यमातून ज्यांनी सुरुवात केलं होतं ते म्हणजे प्रशांतजी झांजे आणि नितीनदादा झांजे यांच्या माध्यमातून. आणि खऱ्या अर्थाने पहिल्यांदा जे आयोजन होतं थीम होती शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि आता थीम आहे ती म्हणजे वारकरी ऑन फील्ड समुदायाला डिसिजन प्रेरणा. अंपायर, ऑन फील्ड डिसिजन. तर संजय सोनवणे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा पारितोषिक असेल. सगळ्या मॅचकडे अर्थातच धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, जाऊन पोहोचले ती अद्यापपर्यंत 34 या आकड्यावरती. आता बॉल शिल्लक आहेत ते यावेळी 3 आणि करायच्या धावा 8. सामना कुठेही गेलेला नाहीये म्हणायला गेलं तर अगदी एका मोठ्या फटक्याची मॅच संजय दादा या ठिकाणी युवासेना पदाधिकारी आणि ज्यांच्या खांद्यावरती खऱ्या अर्थाने हा निरल कलम विभाग आपण पाहतोय त्यांचं या ठिकाणी स्वागत या ठिकाणी केलं जातंय. इथे सिंगल पाहतोय. येणारे 2 बॉल आणि 7 धावसंख्येची आता आवश्यकता असेल. त्याचबरोबर आपण पाहतो प्रशांतदादा झांजे एक उत्तम दर्जाचे आयोजक, त्याच्या पॅकरच्या भूमिकेतील खूप महत्त्व नाव. तर नरेंद्र गोमारे दादांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते प्रशांतजी झांजे यांचं आपण या ठिकाणी मानसन्मान करायचे. एक घरची स्पर्धा स्वर्गीय सुनील झांजे स्फूर्ती चषक चालू आहे आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. 2 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज आहे. संदीप सर थोडं थांबवेल तुम्हाला कारण क्रुशल मोमेंट आहे तिकडे आपण जरा जाऊयात. 2 बॉल आणि 7 धावा. हा चांगला मोठा फटका जरूर पाहायला मिळतोय. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. येतोय सिक्सर. काय घडलंय मैदानात. इथे मात्र आलेल्या सिक्सरने या सामन्यातली हवा जरूर गुल होतीये. अगदी मी म्हटलं ना की 2 बॉल 7 ची गरज असताना ठोकला या बॅटरने सिक्सर. प्रेक्षकांच्या समोर या ठिकाणी टीम टीमला प्रदान केलं जाईल. पाहूया काय घडते. 1 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज आहे. जोरदार टाळ्या मित्रांनो. मॅच आवडली असेल तर दोन्ही टीम साठी होऊ द्या. एकीकडे आपण पाहतोय जय बाबा वॉरियर्स दिगोडी टीम, त्याच्या विरोधात चंदूदादा सोनावळे पुरस्कृत टीम टीम. 1 बॉल 1 धावसंख्येची गरज आहे. सामना अटीतटीचा आहे. जोरदार टाळ्या होऊन द्या प्रेक्षक वर्ग. डोळ्याचं पारणं फिटावं अशी मॅच सध्या या मैदानात पाहायला मिळते. सौभाग्य सुद्धा आपलं आहे की अगदी या रती महारथींचा क्रिकेट या मैदानात आपण पाहतोय. फटका जरूर सजवलाय. अगदी मला मॅच आठवली पलसदरीच्या मैदानावरती. 2 बॉल 5 ची आवश्यकता ना अक्षय भोईरने टोकलेला तो चौकार आणि तदनंतर गोलंदाजाने उडवलेली अक्षय भोईरची दांडी. मी नितीनदादा झांजे यांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते आशिषला ती आयवा जेलची